दात किंवा दाढेला लागलेली कीड, दाताचा पिवळेपणा, हिरड्यावरील सूज, दातामधून रक्त येणे, तोंडाचा घाण वास येणे अशा प्रकारच्या अनेक ओरल प्रॉब्लेमसाठी एक सोपा घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अगदी सर्व जे त्रास आहेत, दातदुखी, दाढदुखी किंवा जे दात किडणे म्हणा, तर हे सर्व त्रास दूर होतील। आणि यामध्ये घरातीलच काही वस्तूंचा आपण वापर करणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, रिझल्ट 100% येईल। कारण की असं त्रास व्हायला लागला की खूप जास्त काही खाल्ल्या जात नाही, रक्त येतं किंवा दाढ दुखते, झोप येत नाही, पण बऱ्याच वेळा आपण पेन किलर खातो, त्यापेक्षा हा घरगुती उपाय करून बघा, 100% रिझल्ट मिळेल। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा, यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर बघा इथे आपल्याला घ्यायची आहे थोडीशी अद्रक जी आहे ना, त्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आणि तो खलबत्त्यामध्ये टाकून ठेचून थोडासा असा बारीक करायचा। याला तुम्ही खिसून जरी घेतलं ना तरी चालतं। आणि आता जे अद्रक आहे ना, तर ती आपल्या दातांना निरोगी ठेवण्याचं काम तर करतेच, त्यासोबतच तुमच्या जर हिरड्यावर सूज असेल ना, तर ते कमी करण्याचं काम देखील अद्रक करते। आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की दातामधून रक्त निघतं, जर तुमच्या दातामधून रक्त निघत असेल, तोंडाचा घाण वास येत असेल, तर इथे आपल्याला वापरायचं आहे लसूण। लसणाची फक्त एक कळी आपण घेतलेली आहे स्वच्छ सोलून, त्याला देखील आपण खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं ओबडधोबडच असं ठेचून घेऊयात, बारीक करून घेऊयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर बघा, या दोन्ही गोष्टी मी अशा थोड्याशा बारीक करून एका ठिकाणी ठेवलेल्या आहेत। तर आपल्याला इथे लागणार आहे खायचं पान, जे की आपण जेवण झाल्यानंतर विडा बनवून खातो, पण त्यामध्ये चुना असतो, तर चुन्यामुळे आपले दात खराब होऊ शकतात। पण तुम्ही जर असं फक्त प्लेन खायचं पान वापरलं तर तुमच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्स, दातांसंबंधित सर्व समस्या दूर होतात। आणि यासाठी बघा, एकतर तुम्ही हे पान सहज तोंडामध्ये घेऊन चावून खाऊ शकता, किंवा तुम्ही या पद्धतीने एकदा वापरून बघा। तर इथे मी अर्ध पान खायचं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून, त्याला देखील खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं असं बारीक करून घेत आहे। अगदी तुमची दात किंवा दाढ किडली असेल किंवा तोंडाचा घाण वास येत असेल म्हणा, किंवा बऱ्याच वेळा असं होतं दातामधून रक्त येतं, दात पडायला लागतात, लूज होतात, तर हे सर्व जे प्रॉब्लेम्स असतात ना, तर ते एकतर आपण स्वच्छता न ठेवल्यामुळे असतात। म्हणजे आपण एक टाइम ब्रश करतो, पण 2 टाइम ब्रश करणं खूप गरजेचं असतं। तुम्ही जर 2 टाइम ब्रश करायला सुरुवात केली तर बघाल, अर्ध्यापेक्षा जास्त समस्या तर तुमच्या अशाच पळून जातील। आणि त्यासोबतच काही महत्त्वाची माहिती देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे। तर बघा, इथे आपण हे पान व्यवस्थित असं थोडं ठेचून घेतलं। यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुमचे जर दात पिवळे झाले असतील, कितीही ब्रश केला, काही केलं तरी पांढरे होत नसतील, तर दातांना पांढरं शुभ्र करण्यासाठी तुरटी खूप कामी येते। त्यासोबतच तुमच्या जर हिरड्यावर सूज असेल, तर एक प्रकारे इन्फेक्शन झालेलं असतं, तर ते कमी करण्याचं काम देखील तुरटी करते। त्यामुळे इथे आपल्याला तुरटी नक्की वापरायची आहे। अगदी छोटासा खडा तुरटीचा मी घेतलेला आहे आणि तो देखील आपण खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं याचं पावडर करणार आहोत। तर तुम्ही इथे तुरटीचं पावडर जर असेल तर चिमूटभर तुरटीचं पावडर वापरलं तरी चालतं। त्यानंतर बघा, या पावडरमध्येच मी थोडंसं मीठ टाकत आहे। मीठ देखील आपल्या दातांना निर्जंतुक करण्याचं काम करतं, जास्त वापरायचं नाही, अगदी थोडंसं टाकायचं, असं चुटकीभर मीठ मी या तुरटीच्या पावडरमध्येच टाकलेलं आहे। तर याला देखील आपण थोडंसं असं बारीक करून घेऊयात, म्हणजे हे लवकर मिक्स होईल। आता या सर्व जे पेस्ट करून ठेवलेल्या वस्तू होत्या थोड्याशा कुटून, त्या मी परत खलबत्त्यामध्ये टाकून अशा एकजीव करण्यासाठी याला कुटून घेतलेलं आहे। तुम्ही नाही जरी एकजीव करण्यासाठी कुटून घेतलं तरी चालतं, फक्त तुरटीचं पावडर आणि जे मीठ आहे ना, तर ते वाटीमध्ये पेस्ट जी असेल त्या पेस्टवरती टाका। पण मी यामध्ये टाकलं जेणेकरून ते यामध्ये चांगलं असं मिक्स होईल, एकजीव होईल। तर बघा, याला थोडंसं मी असं ठेचून घेतलेलं आहे आणि यामधील ज्या वस्तू आहेत त्यामध्ये रस भरपूर आहे, जसं की अद्रक म्हणा, लसूण म्हणा किंवा पान। तर आता हे जे रस आहे ना याचा, तर तो आपल्याला पिळून काढायचा आहे, पूर्ण रस काढायचा नाही, अगदी 3-4 थेंब जे रस आहे ना तेच फक्त काढायचा आहे। बाकी यामध्ये भरपूर असा रस आहे, तर त्याचा कसा वापर करायचा चला बघूयात। तर यासाठी बघा, आपल्याला इथे घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि त्यामध्ये आता आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। तर हे रस जे काढलेला आहे ना, त्या रसामध्ये आपल्याला 1-2 थेंब लिंबाचा रस टाकायचा, म्हणजे हे कसं नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे लिंबू, ज्यामुळे दात स्वच्छ होतात, पांढरे शुभ्र होतात आणि आपल्याला जास्त यामध्ये वेळ द्यावा लागत नाही। आणि या रसामध्ये देखील थोडं लिंबू मी पिळलेलं आहे। आता ही जी पेस्ट होती त्यामध्ये थोडंसं लिंबू 2-3 थेंब पिळून ही पेस्ट टाकलेली आहे पाण्यामध्ये। आणि त्यानंतर आता हे पाणी जे आहे ना,
तर ते कधी कुठे कसं वापरायचं ते आपण बघूयात. त्या अगोदर बघा, टूथपेस्ट जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. कोणती तुम्ही रेग्युलर ब्रश करण्यासाठी वापरतात ती घेऊ शकता, किंवा टूथपेस्ट न वापरता देखील तुम्हाला हे लिक्विड वापरता येईल. फक्त बोटावरती थोडंसं हे लिक्विड घ्यायचं आणि हिरड्यावरती, दातावरती व्यवस्थित चोळून लावायचं. 2-3 मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करायच्या. 2 टाईम जर हे तुम्ही केलं तर दातांसंबंधित सर्व समस्या जातात. पण लहान मुलं जरी बऱ्याच वेळा त्यांना पण काही समस्या असतील, त्यांना हे वापरायला गेलं ते रस असा लावू देणार नाही. त्यामुळे तुम्ही ही आयडिया करू शकता की यामध्ये थोडंसं टूथपेस्ट टाकायचं आणि ते व्यवस्थित टूथपेस्ट मिक्स करायचं आणि त्यानंतर ब्रशवरती घ्यायचं. आणि आता कधी कुठे कसं ते वापरणार बघूया. त्या अगोदर हे लिक्विड जे आहे ना, तर ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गरम करण्यासाठी, उकळी येण्यासाठी. आणि यामध्ये मी चुटकीभर अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे, जास्त टाकायची नाही. इथे आता हे पाणी गरम होत आहे. तर बघा काय होतं, बऱ्याच वेळा जसं मी म्हटलं 2 टाईम आपण ब्रश करत नाही. रात्री ब्रश न केल्यामुळे तोंडामध्ये तसंच खाल्लेले अन्नाचे कण अडकतात, रात्रभर ते तसेच राहतात, तिथे जंतू तयार होतात, ते सडतात आणि त्यामुळे आपल्याला ज्या दातांसंबंधित तक्रारी आहेत त्या दिसून येतात. जसं की लवकर दात हलणे, हिरड्यावर सूज, हिरड्या लूज होतात, दाताला कीड लागते आणि आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर देखील आपल्याला हा उपाय सुचवतात की गरम पाण्याच्या मिठाच्या गुळण्या करा. त्यासोबतच तुम्ही जर त्या पाण्यामध्ये या गोष्टी ॲड केल्या तर तुम्हाला परत कधीच डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही. तर बघा, पाणी सध्या खूप गरम आहे, थोडंसं थंड होण्यासाठी आपण ठेवूयात. कोमट पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे. आणि आता जो ब्रश आहे, ब्रशवरती आपण टूथपेस्ट लावलेला आहे, ते या टूथपेस्टने आपल्याला 2 टाईम ब्रश करायचा आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे टूथपेस्ट अशा प्रकारे तयार करू शकता, कमी जास्त 2 टाईम लागेल तेवढं. आणि हा उपाय तुम्ही सोडला म्हणजे याला तुम्ही 2-3 दिवस केलं, तुमचा त्रास निघून जातो. पण त्यानंतर देखील तुम्हाला नॉर्मल तुमच्या टूथपेस्टने व्यवस्थित 2 टाईम ब्रश करायचा आहे. म्हणजे भविष्यात कधीच तुम्हाला दातांसंबंधित कोणत्याच तक्रारी येणार नाहीत. आता बघा, हे जे लिक्विड आहे ते कसं वापरायचं. तोंडामध्ये घ्यायचं, थोडंसं इकडे तिकडे व्यवस्थित फिरवायचं. काही सेकंदासाठी तोंडामध्ये जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा वेळ ठेवून असं छान गुळण्या करायच्या. व्यवस्थित त्याला फिरवायचं आणि त्यानंतर बाहेर काढायचं. परत पाण्याचा एक घोट घ्यायचा. असं आपल्याला 4-5 वेळा करायचं आहे. आणि तुम्ही याला दिवसातून 1 ते 2 वेळा तुमच्या म्हणजे वेळेनुसार करू शकता. तुम्ही बघाल खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट येतो. आणि जसं की मी म्हटलं, ब्रश तर आपल्याला 2 टाईम करायचाच आहे. आणि दिवसभरात तुम्ही काही खाल्ल्यानंतर थोडीशी चूळ भरा पाण्याची, म्हणजे कसं काही दातामध्ये अडकलेलं निघून जातं आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या येत नाहीत भविष्यामध्ये. तर या गोष्टींची काळजी घ्या आणि त्रास होत असेल तर हा उपाय करा, 100% रिझल्ट मिळेल. काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.